आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। राज ठाकरे यांचा मी फॅन होतो, पण ते सध्या दिल्लीचे आदेश मानतात, मत विभागणी करणाऱ्या पक्षांना सुपारीबाज असं म्हणतात। रोहित पवारांची राज ठाकरे यांच्यावर टीका। वक्फ बोर्ड संदर्भातील विधेयकामुळे मुस्लिम समाजावर अन्याय होत असेल तर केंद्र सरकारशी चर्चा करणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य। सोलापूरमधील मोहोळ अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरून खासदार प्रणिती शिंदे आक्रमक। कार्यालयावरून मुख्यमंत्री लोकांची दिशाभूल करत असल्याची प्रणिती शिंदेंची टीका। नागपूर विधान भवनामधील विधान परिषद विधानसभा सभागृह अपडेट होणार। प्रत्येक सदस्याच्या टेबलवर एक लॅपटॉप, नवीन माईक लागेल। येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी नवीन यंत्रणा कार्यान्वित होणार। नेत्यांच्या गाड्यांवर सुपाऱ्या, नारळ, दगड फेकणे योग्य नाही। उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ल्यावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। नागपूरमध्ये कुस्तीपटू विनेश फोगाटच्या समर्थनार्थ महिला काँग्रेसचं धरणं आंदोलन। क्रीडा मंत्र्यांनी संसदेमध्ये खेळाडूवरील खर्च सांगून अपमान केल्याचा काँग्रेसचा आरोप। नागपूरच्या अमरावती रोडवरील टोल नाक्याची मनसेकडून तोडफोड। 10 किलोमीटर अंतरावर 5 टोल नाके तयार झाल्यामुळे मनसे आक्रमक। संतप्त मनसे कार्यकर्त्यांकडून टोल नाक्याची तोडफोड। वाशी टोलवर कंपनीने कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये कपात केल्यामुळे कर्मचारी आक्रमक। मनसेच्या नेतृत्वामध्ये कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन। जनता कोणत्या मतदारसंघामध्ये कुणाला निवडून देईल सांगता येत नाही। जिथे राम आहे तिथे भाजपचा पराभव झाला, मंत्री गुलाबराव पाटलांचं विधान। पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा। 21 ऑगस्ट पर्यंत अटक न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश।